स्टार प्रवाह वाहिनीच्या बऱ्याच मालिकांचे कथानक आता रटाळ झाले आहे। मालिकांची कथानकं उगाचच लांबवली जात आहेत। तसेच ज्या नव्या मालिका येत आहेत त्या 4 ते 5 महिन्यात लगेच ऑफ एअर केल्या जात आहेत आणि ज्या जुन्या मालिका आहेत त्या मालिकांच्या कथानकाला खूप खेचत ताणत पुढे नेले जात आहे। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षक आता नाराज झाले आहेत। दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका बंद केल्यामुळे देखील प्रेक्षक भडकले आहेत। प्रबोधनकारक विचारांच्या थोर पुरुषांच्या मालिका बंद करत आहेत आणि कटकारस्थाने, लफडी आणि वादग्रस्त मालिका सुरू ठेवल्या जात आहेत। या मालिका बंद होत नाहीत आणि चांगल्या विचारसरणीच्या मालिका बंद केल्या जात आहेत। या कारणामुळे देखील प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीवर प्रचंड भडकले आहेत। त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीकडे आता प्रेक्षकांनी पाठ फिरवायला सुरुवात केली आहे। आता अशातच एका मालिकेचा प्रोमो पाहून देखील प्रेक्षक भडकले आहेत। TRP आहे म्हणून उगाचच कथानक फिरवले जात आहे, मालिकेचा लेखक डोक्यावर पडला आहे का, अशा अनेक प्रकारच्या कमेंट्स करत प्रेक्षकांनी ही मालिका बंद करण्याची मागणी केली आहे। चला तर मग जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या लोकप्रिय मालिकेवर प्रेक्षक भडकले आहेत आणि कोणत्या मालिकेला ताबडतोब बंद करण्याची मागणी प्रेक्षक करत आहेत। पाहूयात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। वर्षानुवर्ष महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीच्या नंबर 1 मालिकेवरती म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेवरती प्रेक्षक भडकले आहेत। TRP आहे म्हणून उगाचच काहीही दाखवाल का असे आरोप करत प्रेक्षकांनी मालिकेच्या लेखकाला चांगलेच सुनावले आहे। पाहूयात प्रेक्षक ठरलं तर मग मालिकेच्या कोणत्या सीनवर भडकले आहेत। स्टार प्रवाह वाहिनीच्या ठरलं तर मग मालिकेमध्ये सायलीचे खऱ्या तन्वीचे शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र मालिकेतील हे कथानक सुरू असतानाच मालिकेत घडलेली एक मोठी चूक प्रेक्षकांनी शोधून काढली आहे। यानंतर या मालिकेच्या लेखकाला प्रेक्षकांनी प्रचंड शिव्याही घातलेल्या आहेत। मालिकेत सायली आणि अर्जुनने प्रिया ही खरी तन्वी नसल्याचे सिद्ध केले आहे। त्यामुळे प्रिया सध्या जेलची हवा खात आहे, तर अर्जुन हा खऱ्या तन्वीचा शोध घेतोय, तर सायलीलाही तिचा भूतकाळ थोडा आठवू लागला आहे। त्यातच ती प्रतिमा आणि रविराजच्या मदतीने छोट्या तन्वीच्या आठवणीही एकत्र करताना दिसत आहे। याच दरम्यान मालिकेतील एका सीन मध्ये सायली ही प्रतिमा आणि रविराजच्या रूम मध्ये आली असल्याचं दाखवण्यात आलं आहे। यावेळी ती त्यांच्या बेडकडे पाठमोरी उभी आहे, पण तिच्याबरोबर मागे सायलीचाच म्हणजेच खऱ्या तन्वीचा लहानपणीच्या फोटोची फ्रेम लावण्यात आली आहे। आणि आता हेच पाहून प्रेक्षक म्हणत आहेत, सायली ही आतापर्यंत अनेक वेळा त्यांच्या खोलीत गेली असताना तिला ही फ्रेम का दिसली नाही? तिला स्वतःला तिचा लहानपणीचा चेहरा आठवत नाही का? इतकं कोणी मूर्ख असतं का, असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत। प्रेक्षकांनी या फोटोवर कमेंट करत लेखक आणि दिग्दर्शक डोक्यावर पडले आहेत का? अरे त्या सायलीला एवढं समजत नाही का? मधुभाऊ व कुसुम यांनी लवकर यावे, सायली भंजाळल्यासारखी वागत आहे, माठ कुठली? त्या मधुभाऊला उठवा अंथरुणातून, त्याच्याशिवाय हा फोटो कुणाचा आहे हे कळणार नाही। सायली मंद आहेच पण आता डोक्यावर पडल्यासारखी वागते, अशा अनेक कमेंट करत मालिका बंद करा अशी मागणी प्रेक्षक करत आहेत। दरम्यान असे रटाळ कथानक असून सुद्धा ठरलं तर मग ही मालिका TRP मध्ये नंबर 1 वरती आहे। नेमका असा कोणता प्रेक्षक वर्ग आहे जो या मालिकेला जास्त पाहत आहे, असा सवाल अनेक प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे। दरम्यान ठरलं तर मग ही मालिका पाहणारे प्रेक्षक जे आहेत ते टेलिव्हिजनवरती ही मालिका पाहत असणारे आहेत। टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांना सोशल मीडियावर घडणाऱ्या घटना माहीत नसतात। त्यांना ठरलं तर मग ही मालिका, त्यातील पात्रे आणि घटना हे खरे असल्यासारखे वाटते। त्यांना पडद्यामागची गोष्ट माहीत नसते। मोबाईल फोन किंवा सोशल मीडियामुळे मालिकेच्या पडद्यामागची गोष्ट समोर येत असते, मात्र जे टीव्हीवर पाहणारे प्रेक्षक असतात त्यांना माहीत नसते। सायली आणि अर्जुन हे खरेच नवरा बायको आहेत आणि तन्वी ही त्यांची खरी दुश्मन आहे, असा समज बऱ्याच टीव्हीवर पाहणाऱ्या प्रेक्षकांचा असतो। त्यामुळे ते प्रेक्षक ही मालिका उत्सुकतेने पाहत असतात। पुढे काय घडणार, कथानक कसे वळण घेणार याकडे त्यांचे लक्ष असते। त्यामुळे ठरलं तर मग मालिकेला टीव्हीवरती प्रेक्षक वर्ग जास्त असल्यामुळे ही मालिका TRP मध्ये नंबर 1 वरती आहे। आणि जे प्रेक्षक सोशल मीडिया वापरतात, जे प्रेक्षक मोबाईल फोन्समध्ये मालिकांविषयीच्या अपडेट जाणून घेतात, ते प्रेक्षक मालिकेला ट्रोलही करतात आणि लेखक दिग्दर्शकांची पोलखोल देखील करतात। त्यामुळे सोशल मीडिया वापरणाऱ्या प्रेक्षकांच्या तुलनेत टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या जास्त असल्यामुळे ठरलं तर मग ही मालिका TRP मध्ये नंबर 1 वरती आहे। दरम्यान तुम्ही ठरलं तर मग ही मालिका टीव्हीवर पाहता की मोबाईल फोनमध्ये, आणि सध्याच्या चालू असलेल्या ट्विस्टवरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच सायली अर्जुनची जोडी तुम्हाला आवडते का? आणि खरंच या मालिकेचे कथानक लांबवले जात आहे का? मालिकेचे कथानक आता रटाळ झाले आहे का? आणि ही मालिका खरंच बंद व्हायला हवी का, की ही मालिका अशीच सुरू राहावी? आणि स्टार प्रवाह वाहिनीची तुमची आवडती मालिका कोणती आहे? या साऱ्यांबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।